नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेट एक्झामबद्दल आपण त्याचा सिलेबस अगोदर पाहिला. यानंतर आपण आता पाहणार आहोत मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषेचा उगम कसा झाला व त्याचे काही जे व्याकरण आहे, जसे की त्यामध्ये असेल ब्राह्मी लिपी, खारोष्ठी लिपी, या वेगवेगळ्या लिपीबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचे उगमस्थान कसं झालं ते पाहणार आहोत. त्यानंतर लिपी म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. त्यानंतर आहे मोडी लिपी, किंवा आपण ज्याला खारोष्टी, देवनागरी, मोडी आणि ब्राह्मी लिपी याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसंच मातृभाषा म्हणजे नेमकं काय हे पण पाहणार आहोत. मराठी भाषेविषयीचे महत्त्वाचे जे काय शिलालेख किंवा लिहिलेले ग्रंथ जे आहेत त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यानंतर काही आद्य ग्रंथसंपदा, जी की मराठीमधील आद्य ग्रंथसंपदा आहे, याविषयी मागच्या टेट एक्झाममध्ये पण काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि मराठी भाषा शिकताना हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे की मराठी भाषेचा उगम कसा झाला व त्याबद्दलचे काही व्याकरण जे काय आहे ते आपण आता शिकणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण सुरू करूया भाषा. भाषा म्हणजे काय नेमकं? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. ठीक आहे. आपले जे काही विचार आहेत ते दुसऱ्याला समजण्यासाठी आपण त्याबद्दल काय सांगणार आहोत? भाषा वापरणार आहोत. यापासूनच आपण काय केलं? मराठी भाषेचा उगम झालेला आहे. ठीक आहे. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच मराठी भाषा. ठीक आहे. बोलणारा किंवा ऐकणारा यांना जोडणारा पूल, म्हणजे जे काही संभाषण करत आहोत, तुम्ही मराठीमधून करताल किंवा इंग्लिशमधून करताल, हे झालं तुमची भाषा. जसे की आपली मातृभाषा कोणाची पंजाबी असेल, कोणाची बंगाली, मराठी, जे काही उर्दू वगैरे जे काही यूज करतात ती काय झाली? तुमची भाषा. म्हणजे हे झालं तुमचा जे संभाषण करत आहेत त्यांच्यामध्ये जोडणारा पूल. म्हणजे याची भाषा याला समजण्यासाठी या दोघांनाही ती भाषा येणं आवश्यक आहे. जर ती एकाला भाषा येत नसेल तर ती दुसऱ्याला एक म्हणजे व्यक्त करता येणार नाही किंवा त्याला सांगता येणार नाही. त्यामुळे भाषा येणं हे महत्त्वाचं आहे. हे झालं भाषा. भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन. जे काही मी बोर्डवर लिहून देत आहे हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा, कारण की यावर साधे साधे सोपे प्रश्न पण परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. जसे की टेट एक्झाममध्ये भाषा म्हणजे काय नेमकं याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जे काही बोर्डवर लिहित आहे ते एकदा तुमच्या वहीमध्ये नोट्स म्हणून एकदा जपून ठेवा. म्हणजे कसं, एक्झामच्या आदल्या दिवशी जर तुम्ही जाताना वाचून गेलात तर तुम्हाला जे प्रश्न आहेत ते लवकर सोडवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा, ही झाली त्याची व्याख्या. आता भाषा ही काय असते? दोघांचे जे काही संभाषण आहे त्यामध्ये जी वापरली गेलेली जी साधन आहे किंवा त्यांना जोडणारा जो पूल आहे त्यांना काय म्हणणार? आपण भाषा म्हणणार. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार काय होत असते? बदलत असते. जसं की आपला जो महाराष्ट्र आहे, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जी बोलली जाते मराठी भाषा, ठीक आहे, तसंच आपल्या जर वरती पाहिलं तर आपण इथं गुजरात हे महाराष्ट्र असेल तर या ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, या ठिकाणी कर्नाटक किंवा इकडे केरळ वगैरे जे काही इकडे आहे गोवा, हे सर्व जे वेगवेगळे स्टेट्स आहेत त्यांच्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषा आहेत. ठीक आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते. तर ही काय झालं, थोड्याशा अंतरानंतर काय झालं, ही भाषा त्याची बदलत बदलत राहिली. आता या ठिकाणीच पहा, महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. पुण्यामध्ये पुणेरी भाषा बोलली जाते, पुणेरी मराठीमधून बोलली जाते. ठीक आहे. मुंबईमध्ये हिंदीमधून थोडेफार त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इंग्लिशचे शब्द, मराठीचे शब्द पण ॲड झालेले आहेत. ठीक आहे. तसंच इकडचे विदर्भामध्ये पण वेगवेगळी भाषा बोलली जाते. जसे की आदिवासी भाषांची वेगवेगळे गोंड वगैरे जे असतील त्यांची पण भाषा वेगळी आहे. हे काय झालं, भाषा जसं जसा प्रदेश बदलतो तसं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. जसं ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे, जसं जसं त्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहत जाल तसं तसं त्याचा मार्गक्रम बदलत राहतो. म्हणजे ती भाषा चेंज होत राहते थोडंसं. आता हे काय झालं, कालावधीनुसार, म्हणजेच कसं, आपण सर्वात अगोदर संस्कृत वगैरे या भाषांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर थोड्या दिवसांनी ही संस्कृत अवघड वाटत असल्यामुळे काही नवीन नियम टाकले त्यामध्ये, आणि ती जी भाषा आहे तिला समृद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे संशोधन करून त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांचा शोध लागला. ठीक आहे. आता जर आपण ही भाषा जर जतन नाही करून ठेवली, ही जर भाषा जतन नाही केली तर ही काय होते? नष्ट पावते.
आता ही भाषा जतन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे पण आपण पुढे पाहणार आहोत. पण सर्वात अगोदर आपण व्याख्या घेतली, भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचे साधन. ठीक आहे. त्यानंतर आहे आता भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. हे जो संविधान आहे त्याने आपल्याला कोणत्याही भाषेसाठी संविधानाने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोणतीही भाषा अशी नाही की जिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. हिंदी भाषेसाठी प्रयत्न झाले होते, पण ती हिंदी जी भाषा आहे राष्ट्रभाषा म्हणून काही जे साऊथमधील जे स्टेट्स आहेत त्यांनी नाकारलं. त्यामुळे संविधानाने आतापर्यंत भारतीय संविधानाने काय केलं आहे, भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. आता पहा, भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदी भाषेसाठी प्रयत्न झाला होता, पण जे काही साऊथचे जे स्टेट्स आहेत जसे की केरळ असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, या जे स्टेट्स आहेत यांनी काय केलं, जे भारतीय हिंदी भाषा जो आहे ती ॲक्सेप्ट न करण्यासाठी त्यांनी पिटिशन टाकलं. त्यानंतर त्यांचं जे काही कोर्टामध्ये केस गेली असेल, सुप्रीम कोर्टाने ती खारिज केली आणि त्यानंतर मग आपला जो राष्ट्रभाषेचा दर्जा आहे तो कोणत्याही भाषेला दिला गेलेला नाही. त्यानंतर आहे आता भाषेचे खालील 2 प्रकार मानले जातात, जसं की नंबर 1 ला असेल नैसर्गिक भाषा आणि 2 ला असेल कृत्रिम भाषा. ठीक आहे. सर्वात अगोदर पाहूया नैसर्गिक भाषाला कशा म्हणतात. ठीक आहे. आता याचे 2 प्रकार पडतात भाषेचे. यामध्ये येईल नैसर्गिक भाषा आणि या ठिकाणी येईल कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषा कशाला म्हणतात, तर बोलणे, हावभाव व्यक्त करणे, पशुपक्ष्यांचे आवाज किंवा नाटक यांना काय म्हणतो आपण, नैसर्गिक भाषा. यामध्ये काय काय येईल नैसर्गिक भाषेमध्ये, बोलणे येईल, हावभाव येईल. ठीक आहे. नंबर 1 बोलणे, नंबर 2 येईल पशुपक्ष्यांचे आवाज किंवा आपण त्याला म्हणू शकतो हावभाव. त्यानंतर येईल पशुपक्ष्यांचे आवाज, आणि नाटक. हे काय झाले, नैसर्गिक भाषा. ठीक आहे. बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज आणि नाटक हे झाले नैसर्गिक भाषेचे हे पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषेमध्ये आपण बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज व नाटक हे झाले आपले नैसर्गिक भाषा. तर कृत्रिम भाषा कोणकोणती असेल मग, कृत्रिम भाषेमध्ये आपल्याला टंकलेखन म्हणजेच आपण जे टायपिंग वगैरे करतो ते झालं टंकलेखन. हे काय झालं, कृत्रिम झालं, आपण मशीनचा वापर केला. ठीक आहे. यामध्ये आपण काय केलं, लिखाण करून जतन करून ठेवलं. कृत्रिम भाषा ही आपण जतन करू शकतो, पण ही नैसर्गिक भाषा आहे याच्यामध्ये चेंजेस सतत होत राहणार. ठीक आहे. जसं की काही दिवसांनी जी गोंडी भाषा आहे ती जर जतन नाही करून ठेवली तर ते काय होईल, 1-2 पिढ्या झाल्यानंतर ती भाषा आपोआप नष्ट होत जाईल. अशा प्रकारे आपण जर भाषेला जतन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, कृत्रिम भाषेचा. जसे की टंकलेखन असेल, लिखाण असेल. आपण पाहतो की वेगवेगळे शिलालेख इथे सापडले तिथे सापडले असं पाहतो, आणि त्या जे काही जतन करून ठेवलेल्या भाषा आहेत त्या आपण पाहत असतो. ते कशामुळे शक्य झालं, लिखाण केलेले असल्यामुळे. ठीक आहे. हे झालं कृत्रिम भाषेचा. ठीक आहे. किंवा सांकेतिक चिन्हे असतील, अक्षरे असतील, हे काय झाली, कृत्रिम भाषाच झाली. जसं की शॉर्ट हँडमध्ये आपण काय करतो, शॉर्ट हँड म्हणजे लघुटंक लेखनमध्ये आपण काय करतो, चिन्हांचा वापर करतो. ठीक आहे. अशा आडव्या उभ्या रेषा ज्या आहेत त्या रेषा काढून आपण काय करतो, ती जतन करू शकतो. ठीक आहे. चिन्हांचा वापर व अक्षरे. ठीक आहे. अक्षरांचा वापर करून आपण ही भाषा जतन करू शकतो. हे झाले कृत्रिम भाषा. यामध्ये टंकलेखन येईल, लिखाण येईल, चिन्हांचा वापर व अक्षरे हे झालं
कृत्रिम भाषा. आता या दोन प्रकारच्या भाषा असतात, जसे की नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषेमध्ये बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज व नाटक. कृत्रिम भाषेमध्ये टंकलेखन, लिखाण व चिन्हांचा वापर व अक्षरे यांचा समावेश होतो. त्यानंतर पाहूया आता उगमस्थान. मराठी भाषा जी आहे तिचा नेमका उगम कसा झाला. ठीक आहे, मराठी भाषेचा उगम. मराठी भाषेचा उगम. ठीक आहे, आता उगम नेमका कसा झाला असेल. उगमस्थान आहे मराठी भाषेचं. मराठी भाषा ही संस्कृत या प्राकृत भाषेपासून विकसित झाली आहे. जी संस्कृत स्टार्टिंगला जी भाषा होती, या भाषेपासूनच आपण मराठी भाषेचा उगम केला आहे. मराठी भाषा ही कोणत्या लिपीतील आहे? देवनागरी लिपीतील आहे. ठीक आहे, मराठी भाषेचा उगम नेमका कसा झाला असेल, तर मराठी भाषा ही संस्कृत प्राकृत या भाषांपासून विकसित झाली. ठीक आहे, आणि हे असं जे काय आहे ते आपल्याला आता मानलं जातं. कशावरून? जसे की संस्कृत व प्राकृत या भाषेपासून काय झालेलं आहे, या भाषेपासून मराठी भाषेचा उगम झाला आहे. आता मराठी भाषेचा नेमका उगम कुठून झाला आहे, तर संस्कृत व प्राकृत या भाषांपासून उगम झाला आहे असं मानलं जातं. ठीक आहे, तर आता हे त्यानंतर पाहूया. आता मराठी भाषेचा उगम तर झाला कशापासून? संस्कृत व प्राकृत या भाषांपासून. आता हे उगम झाल्यानंतर तिला लिहिण्यासाठी, जतन करण्यासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर केला असेल, तर याची लिपी आहे मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी. ठीक आहे, हे जे सर्व जे लिहून दिलेला आहे डाटा, तो परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो, यामुळे मी इथं लिहून देत आहे. तर मराठी भाषेचा उगम नेमका कुठून झाला, तर संस्कृत व प्राकृत या भाषेपासून. आता मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते, तर ती आहे देवनागरी लिपी. ही आपली काय झाली आता? देवनागरी लिपी. आता सध्या जी मी लिहित आहे ती कोणती आहे लिपी? देवनागरी लिपी. आता नेमकं लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यालाच काय म्हणणार आपण? लिपी. हे जसं की इथं द व ना जे काही शब्द लिहिलेले आहेत, अक्षर लिहिलेले आहेत, त्यांना काय म्हणणार आपण? लिपी म्हणणार. आणि जे काही चिन्ह वापरलेले आहेत त्या चिन्हांनाच काय म्हणणार? लिपी. लिपी म्हणजेच काय? लिपणे. म्हणजे आपण त्यांना लिपत असतो. जसं की आपण देवनागरी लिपी ही काय झाली? लिहिली आणि ती जतन करून ठेवली. कशामध्ये? पुस्तकामध्ये, किंवा आपण टाईप करून टंकलेखन करून ती पण जतवणूक करू शकतो त्याची. ठीक आहे, मराठी भाषा ही कोणत्या भाषेची लिपी आहे, तर देवनागरी लिपीची आहे. आणि ही भाषा आपण लिहिताना कोणत्या साईडने लिहितो? आपला जो डावा हात आहे, डाव्या हातापासून आपण काय करतो? स्टार्टिंग करतो आणि उजवीकडे एंड करतो. जसं की मी इथं लिहित आहे मराठी, डावीकडून आपण काय केलं? स्टार्ट केलं आणि मराठी हे झालं एंड इथं. ठीक आहे, तर म्हणजे आपण लिहिताना मराठी भाषा कशाकडून लिहितो? डाव्या साईड करून, म्हणजे डाव्या हाताकडून, किंवा डावीकडून उजवीकडे, या प्रकारे आपण मराठी भाषा ही लिहित असतो. ठीक आहे, मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आता हे झालं मराठी भाषेचा उगम. त्याची लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. त्यानंतर पाहूया आपण आता जे काही लिपी झाल्यानंतर पाहूया आपण कोणकोणत्या नेमक्या आपल्या काही महत्त्वाच्या ज्या प्राचीन लिपी आहेत त्याबद्दल आपण काही माहिती घेऊया. जसे की आता ही मराठी भाषा झाली देवनागरी लिपीची, तशाच वेगवेगळ्या प्राचीन ज्या लिपी आहेत त्या पाहूया, ज्या की महत्त्वाच्या आहेत. प्राचीन लिपी.
सर्वात प्रथम म्हणजे सर्वात अगोदर जी लिपी तयार झाली तिला आपण काय म्हणणार? ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपी, याला ब्राह्मी लिपीच का म्हणत असतील? तर भारतातील एक अत्यंत महत्वाची व जुनी, किंवा त्याला असं आपण काय म्हणणार, सर्व भाषांची जननी. ठीक आहे, अत्यंत प्राचीन असल्यामुळे. ठीक आहे, अत्यंत प्राचीन म्हणजे आपण हिला म्हणू शकतो की जसं की ब्रह्मदेवानेच ही, साक्षात ब्रह्मदेवानेच या भाषेला तयार केलेलं आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणतो? ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही काय झाली आपली महत्वाची आहे, कारण की ही सर्वात अत्यंत जुनी, अत्यंत जुनी लिपी आहे. ही अत्यंत जुनी असल्यामुळे याला आपण काही जे विद्वान आहेत त्यांचं मत आहे की ही साक्षात ब्रह्मदेवानेच लिहिलेली आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? ब्राह्मी लिपी. आणि ही अत्यंत जुनी लिपी आहे आणि ही महत्वाची आहे. ब्राह्मी लिपी ही अत्यंत जुनी आहे व महत्वाची आहे. भारतातील सर्व लिपींची ही जननी मानली जाते. जे काही विद्वान आहेत त्यांनी काय मानलं? भारतातील सर्व जे लिपी आहेत, सर्व लिपींची जननी, सर्व लिपींची जननी ही कोण आहे? ब्राह्मी लिपी आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ब्राह्मी लिपी ही डॅश डॅश आहे, सर्व लिपींची काय आहे? तर ती आहे जननी. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्नही तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे खारोष्टी लिपी. आता या खारोष्टी लिपीलाच आपण काय म्हणू शकतो? खारोष्टी. खारोष्टी लिपी. खारोष्टी लिपी ही गांधारी लिपी, गांधारी लिपी म्हणूनही ओळखली जाते. या लिपीचा प्रयोग करताना 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. जे आशिया खंड आहे त्यामध्ये 3ऱ्या शतकापर्यंत याचा उपयोग केला गेला आहे. कुशाण काळातील भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला. बौद्ध उल्लेखात खारोष्टी लिपींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. जसं की आपण काही बौद्ध लेण्या पाहिल्या असतील त्यामध्ये खारोष्टी लिपीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. ठीक आहे, तर इथं येईल बौद्ध ठीक आहे, बौद्ध जी काय खारोष्टी लिपी आहे ते बौद्ध भाषेबद्दल उल्लेख करते. ठीक आहे, प्रामुख्याने काय झालं? बौद्ध खारोष्टी लिपींचा प्रामुख्याने उल्लेख करतात. ठीक आहे, बौद्ध जे लेख आहे जसे की शिलालेख असतील किंवा जे काही वेगवेगळ्या लेणे असतील त्यामध्ये काय आहे, जे बौद्ध लेख आहेत त्यामध्ये या भाषेचा, खारोष्टी लिपीचा आपल्याला उल्लेख दिसतो. ठीक आहे, बौद्ध लेखात. एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खारोष्टी लिपी ही कोणत्या लेखामध्ये आपल्याला पाहायला भेटते? ठीक आहे, बौद्ध लेखामध्ये. ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण 3rd नंबरला खारोष्टी लिपी नंतर येईल देवनागरी लिपी. ही लिपी प्रामुख्याने आर्यांची लिपी मानली जाते. कोणती लिपी? तर ती आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही आर्यांची लिपी आहे. आता ही जी आर्यांची लिपी आहे ही आर्य जे स्वतःला काय म्हणत असेल? देव मानत असेल, त्यामुळे ते नगरात राहत असेल. त्या नगरालाच आपण काय म्हणणार? मग या जे आर्य राहतात त्या नगरांपासून तयार झालेली लिपी असल्यामुळे यांना काय म्हणणार आपण? देवनागरी. आर्य जे आहेत ते स्वतःला काय मानत असत? देव मानत असत, आणि देव मानत असल्यामुळे ते ज्या नगरामध्ये राहत आहेत त्या नगरातील लिपी म्हणून आपण त्याला काय म्हणणार? देवनागरी लिपी.
ठीक आहे. आता एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की देवनागरी लिपी ही डॅश डॅश यांची लिपी म्हणून ओळखली जाते, तर आर्यांची लिपी म्हणून ती ओळखली जाते, किंवा आर्यांची लिपी कोणती असं जर विचारला प्रश्न तर ती आहे देवनागरी. देवनागरी लिपी ही कोणाची आहे? आर्यांची लिपी आहे. त्यानंतर आहे मोडी लिपी. ठीक आहे, 4 नंबरला घेऊया आपण मोडी लिपी. मोडी लिपी ही जी आहे ती आहे मुरड घालून लिहिण्याची एक पद्धत होती. तर ही मोडी लिपी ही म्हणजेच काय, तर मुरड घालून म्हणजेच जसं की गोल गोल असं आपण लिहितो. ठीक आहे, आपण मोडी लिपी शिवरायांच्या ज्या नाण्या असतील त्यावर आपण एखाद्या वेळेस पाहू शकतो की शिवरायांची जी राजमुद्रा असेल किंवा वेगवेगळे शिलालेख असतील त्यावर आपण मोडी लिपी लिहिल्यासारखं पाहू शकतो. याला आपण धावलिपी पण म्हणतात. धावलिपी कशामुळे म्हणत असतील? ही जी मुरड घातल्यामुळे काय झालं, लिहिण्यासाठी सोपं जातं, त्यामुळे हे झाले काय, धावलिपी. म्हणजे एकदम जर फास्ट तुम्हाला लिहायचं असेल, धावलिपी लिहिण्यासाठी ही सोपी जाते, त्यामुळे याला काय म्हणणार आपण, धावलिपी पण म्हणतो. धावलिपी म्हणजेच मोडी लिपी. ठीक आहे, आता ही मोडी लिपी म्हणजेच काय नेमकं, तर मराठी देवनागरी लिपी काही काळ काय झालं, मुरड घालून म्हणजे गोल गोल फास्ट लिहिताना जे अक्षर आहे ते गोल लिहिल्या जातं आणि ते फास्ट लिहिण्यासाठी आपल्याला सोपं जातं, त्यामुळे याला काय म्हणणार आपण, धावलिपी किंवा मोडी लिपी. मोडी लिपी. ठीक आहे, आता या देवनागरी लिपीला बालबोध लिपी सुद्धा असे नाव आहे. ठीक आहे, यालाच काय म्हणणार आपण, बाळबोध. म्हणजे लहान मुले जसं अक्षर एकमेकाला चिटकून लिहितात किंवा त्यालाच गोल गोल करत राहतात, त्या पद्धतीने आपण काय केलंय, बालबोध लिपी याला नाव पण दिलं. ठीक आहे, प्रत्येक ध्वनीला या ठिकाणी काय झालं, वेगवेगळे डिनोटेशन दिले, म्हणजे चिन्हांचा वापर केला. प्रत्येक ध्वनी जो आहे, प्रत्येक ध्वनी यासाठी स्वतंत्र चिन्हांचा वापर दिला गेला. या ठिकाणी काय केला, स्वतंत्र चिन्हाचा वापर केला गेला. यामुळे या लिपीला आपण काय म्हणतो, तर परिपूर्ण लिपी म्हणतो. कशामुळे, तर प्रत्येक जे ध्वनी आहेत, अ आ इ उ जे असेल त्या प्रत्येक ध्वनीला आपण काय केलं, स्वतंत्र चिन्हांचा वापर केला. यामुळे याला काय म्हणणार आपण, परिपूर्ण लिपी. परिपूर्ण लिपी आहे. कोणती लिपी, मोडी लिपी. यामध्ये काय केलं, प्रत्येक देवनागरी लिपीला काय म्हणणार आपण, ठीक आहे, परिपूर्ण लिपी म्हणणार, कारण की या लिपीमध्ये काय झालेलं आहे, देवनागरी लिपी. ठीक आहे, आता या देवनागरी लिपीलाच आपण जर फास्ट मध्ये लिहिलं तर ती झाली मोडी लिपी. आणि प्रत्येक या देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक जे ध्वनी आहेत यामध्ये काय केलं आपण, स्वतंत्र चिन्हांचा वापर केला. यामुळे या लिपीला काय म्हणणार आपण, परिपूर्ण लिपी. ठीक आहे, आता त्यानंतर पाहूया मातृभाषा म्हणजे नेमकं काय. नंबर 5 घेऊया आपण, मातृभाषा. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण काय म्हणणार, मातृभाषा. सर्वांनाच माहिती असायला पाहिजे, आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण मातृभाषा असं म्हणतो. मातृभाषा म्हणजे नेमकं काय, जे आपल्या घरामध्ये बोलली जाते. जसं की ज्यांचे काही मुलांचे जे आई वडील असतील ते वेगळ्या स्टेटमधून आलेले असतील, तर ते एखाद्या आईची भाषा तामिळ असू शकते, तर एखाद्याची पंजाबी असू शकते. ठीक आहे, हे जी घरामध्ये बोलल्या जाते भाषा त्याला आपण काय म्हणणार, मातृभाषा. ठीक आहे, ती त्या मुलांची झाली मातृभाषा. ठीक आहे, यानंतर पाहूया आपण मराठीतील काही आद्य ग्रंथसंपदा
किंवा मराठी भाषेविषयी काही महत्त्वाचे जे मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठे सापडला याविषयी माहिती विचारली जाते. त्यामुळे पाहूया सर्वात प्रथम आपण आता मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठे सापडला. मराठी भाषेचा पहिला पुरावा, मराठी भाषेचा पहिला पुरावा. मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठे सापडला? कर्नाटकातील श्रावण बेळगोळ या ठिकाणी काय झालं, गोमटेश्वराचा म्हणजे गोमटेश्वराचाच म्हणजे नेमका बाहुबलीच्या पुतळ्याखाली लिहिलेली 983 मधील ही अक्षरे जसं की श्री चावुंडराजे करविलिये हे काय झालं, इसवी सन 983 यामधील काय अक्षरे आहेत, श्री चावुंडराजे करविलिये. हे झाला मराठी भाषेचा पहिला पुरावा. ठीक आहे. हा कुठे सापडला? कर्नाटक. बेळगोळ या ठिकाणी हा पहिला पुरावा सापडला. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मराठी भाषेला प्राकृत, मराठी देशी व मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. जी मराठी भाषा आहे तिला आपण मराठी किंवा महारठी, देशी अशा वेगवेगळ्या भाषेची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आता मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा. मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा. आता मराठी भाषेमध्ये जे आद्य ग्रंथ लिहिलेले आहेत ते कोणी लिहिलेले आहेत, तर सर्वात प्रथम आपण 13व्या शतकामधील आद्य ग्रंथ पाहूया. हे 13व्या शतकातील सर्व आद्य ग्रंथ आहेत. 13व्या शतकामध्ये नंबर 1 ला आहे मुकुंदराज यांनी लिहिलेलं विवेक सिंधू. हे झाला त्यांचा आद्य ग्रंथ. सर्वात प्रथम मुकुंदराज, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे भावार्थ दीपिका. यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणून पण ओळखतो. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, जी की ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आहे माईंभट. माईंभटचं सर्वांना माहितीच असेल. तुम्ही 5वी-6वीला असाल तेव्हा एक लीळा चरित्र, त्यामधील दमडीचा कोणता तरी पाठ जो आहे तो आहे लीळा चरित्र यामधून घेतलेला. लीळा चरित्र या ग्रंथसंपदा कोणी लिहिलेली आहे? माई भट यांनी. त्यानंतर आहे केशव देव व्यास. नंबर 4 केशव देव व्यास यांनी दिलेला आहे दृष्टांत पाठ. त्यानंतर आहे 5 नंबरला आहे भीष्माचार्य. भीष्माचार्यांनी दिला आहे पंचवार्तिक हा ग्रंथ आहे. ठीक आहे, पंचवार्तिक. तर आता 13व्या शतकामध्ये आपण मराठी भाषेतील काही आद्य ग्रंथ संपदा पाहत होतो. त्यामध्ये 13व्या शतकामध्ये लिहिलेली सर्वात प्रथम आहे मुकुंदराज. त्यानंतर त्यांनी लिहिलेली आहे विवेक सिंधू. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे भावार्थ दीपिका किंवा त्याला आपण ज्ञानेश्वरी देखील म्हणू शकतो. त्यानंतर आहे माई भटांनी लिहिलेली लीळा चरित्र. त्यानंतर केशवदेव व्यास यांनी लिहिलेली आहे दृष्टांत पाठ आणि भीष्माचार्य यांनी लिहिलेली आहे पंचवार्तिका. तर आता यापुढील आपण जे काही आधुनिक मराठी भाषेतील व्याकरणावरील जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ती पण
पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.